पण या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा सभागृहात झालेली आहे। मला वाटतं सभागृहामध्ये या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली आहे। तो 289 चा प्रस्ताव आला, त्याच्यावर मी दालनात त्याला फेटाळलेला आहे, तथापि त्यांना बोलण्याची संधी दिली। शासनाच्या वतीने उद्योग मंत्र्यांनी देखील आपलं म्हणणं मांडलेलं आहे। मला वाटतं प्रसाद लाड या संदर्भात कन्क्लूड करा, 2 मिनिटांमध्ये कन्क्लूड करा। ऑलरेडी हा प्रस्ताव झालेला आहे, बोला। सभापती महोदय, ज्या पद्धतीमध्ये त्यांनी अपमान केला त्या अपमानाचा बदला घेतलाच गेला पाहिजे। देशाचे पंतप्रधान, सुप्रीम कोर्ट, माननीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री ज्या पद्धतीमध्ये त्यांनी जे वाक्य वापरलेत त्या सभागृहात आपण बोलू शकत नाही सभापती महोदय। त्यामुळे माझी मागणी आहे, ज्या पद्धतीमध्ये राणे साहेब फक्त बोलले की मी असतो तर केलं असतं, माझ्या समोर राणे साहेबांना अटक केली आहे, जेवणाच्या ताटावरनं उचललाय आणि जेवणाच्या ताटावरनं त्याला उचललाय। आणि हा कोण? हा फालतू कोण लागून गेला? हा फालतू कोण लागून गेला? त्याला 120 ब मध्ये अटक करा, त्याच्यावरती 227 टाका, 223 टाका आणि सभापती महोदय जास्तीत जास्त गुन्हे देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर टाका, कारण त्या पंतप्रधानाबद्दल बोललाय, सुप्रीम कोर्टाबद्दल बोललाय, त्याला सोडायचं आहे सभापती महोदय। सभापती महोदय, त्याला अटक की झाली पाहिजे। सभागृह 15 मिनिटांसाठी स्थगित करीत आहे। परिषदेचं थेट प्रक्षेपण आपण बघत होतो। विधान परिषदेचं थेट प्रक्षेपण आपण बघत होतो। विधान परिषद पुन्हा एकदा 15 मिनिटांकरता स्थगित करण्यात आलेली आहे। कुणाल कामरा हा विषय सभागृहामध्ये, दोन्ही सभागृह, विधानसभा विधान परिषद दोन्हीकडे तो गाजला। कुणाल कामरानं एक राजकारणावर भाष्य करणारं काव्य लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्याने शिंदेंवर आक्षेपार्ह विधानं केलेली आहेत। ज्या खारमधील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये झाला, मुंबई मनपाचे अधिकारी युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत। कुणाल कामराचा शो ज्या खारमधील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये झाला तिथं महापालिकेचे अधिकारी पोहोचलेले आहेत। इथल्या स्टुडिओवर तोडक कारवाई पालिकेकडून केली जाते। खारमधील या स्टुडिओमध्ये स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंवर वादग्रस्त टिप्पणी केली होती। त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या स्टुडिओची तोडफोड केली होती। दरम्यान हा स्टुडिओच अनधिकृत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे करण्यात आल्या आहेत। त्यानंतर या हॉटेलवर तोडक कारवाई केली जाणार आहे। महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी इथे पोहोचलेले आहेत। कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केल्याच्या घटनेवरून खासदार संजय राऊतांनी संताप नोंदवला। कुणाल कामराचा स्टुडिओ तोडला, ही गुंडागर्दी आहे, स्टुडिओ तोडला, त्याची भरपाई कोण करणार असा सवाल राऊतांनी केलाय। नागपूरच्या दंगलखोरांना सोडणार नाही, दंगलखोरांकडून भरपाई करू असं फडणवीस म्हणाले होते। त्यामुळे मग आता खारमध्ये जे नुकसान केलेलं आहे ते कोण भरून देणार असा सवाल राऊतांनी केला। महाराष्ट्राच्या राजधानीत तुम्ही गुंडाराज चालवताय, बरं अशा प्रकारची गाणी निवडणूक काळामध्ये सगळ्यांवरच आलेली आहेत। रिक्षावाला, दाढीवाला, गद्दार, गुवाहाटी, तुम्ही गाणी पहा त्या काळातली, आमच्यावर केली आहेत, त्यांच्यावर केलेली आहेत ना। मग आता एवढी सुरसुरी का आली काही लोकांना? कशा करता आली? हे गाणं जे आहे त्यात कोणाचा उल्लेख नाहीये, कोणाचं नाव नाही। त्यांना लाज राहिलेली नाहीये, त्यांच्यावर टीका करा, त्यांना जोड्याने मारा, त्यांना त्याचं काही वाटत नाहीये। बिनलाजे याला म्हणतात ना, त्या पद्धतीचं त्यांचं वर्तणूक आता सध्याला चालू आहे, म्हणून त्यांच्यावर आम्ही टीका करणार नाही। त्यांना त्याचं काही वाटत नाही, ज्याला लाजच नाहीये तर त्यांच्यावर टीका करून काय उपयोग आहे? करा ना कोरडकरवरती हल्ला। शिवाजी महाराजांचा अपमान केलाय ना त्यांनी, अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहील। आम्ही समर्थन करू त्या हल्ल्याचं, तिथे नाही। पण कुणाल कामरावरती हल्ला का? कारण कोणाला तरी दाढीवाला म्हणाला तो म्हणून। अरे हे संजय राऊतचं बायकी भाषण बस झाले ना, याला काय संबंध याचा? तू मर्द आहेस ना, शिवाजी महाराजांचा अपमान केलाय ना, तू मर्द आहेस ना, जा ना त्याला पकड ना। बांगड्या घालून बसलेले ही औलाद आहे, यांना काय घेणं देणं नाहीये, यांना फक्त आता तेल ओतणं हा एकमेव यांचा धंदा राहिला।